माझ्या पळ म्हणलं की पळणारा हा माझ्या, आणि ह्याच्या बरोबर आज मी काढले फोटो आणि गेले आमच्या घरामागच्या आंब्याकडे. या मोमेंटला मला असं वाटत होतं की मी आंबे काढता काढता पडते की काय, आणि पडले नाहीत तर माझ्या तोंडावरती चीक उडतोय की काय, तो अशी भीती वाटत होती. आणि मी पटापट पटापट हे पाड जे आहेत सकाळी सकाळी पडलेले ते गोळा केले आणि घर गाठलं. त्याच्यानंतर मला गोळा करू लागलेल्या थोड्या पोरांना मी आंबे वाटले, आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो आमच्या डॉलरकडं. हा पण खूप डेंजर आणि खूप लाडका आहे. मी त्याला प्यार करत होती, पण तो मला प्यारच करत नव्हता. जाऊ दे म्हटलं. मग मी गेले पत्र्यावर, आणि तिथं माझं मन आलं या आंब्यावरती, कारण तो खूप जास्त पिवळा झाला होता. मग म्हटलं मला पाहिजेलच, आणि हा मला हातानेच काढायचा आहे. आणि हाताने काढायच्या नादात तो मी खाली पाडला, आणि मला असं वाटलं की तो पत्र्यावरून खालीच गेला, पण थँक गॉड तो सापडला. आणि बघा ना कसला भारी आहे. आणि मग नजर पडली आमच्या फणसांवरती, आणि काफा जातीचे फणस आहेत जे खूपच भारी लागतात, आणि ह्याचे गरे सुद्धा खूप मोठे असतात, आणि खूप जास्त प्रमाणात आले होते. त्याच्यामुळे मी खूप खुश झाले, आणि नंतर मी चढले झाडावरती बसून पाड खाण्याची जी मज्जा आहे ना ती मला घ्यायची होती. त्याच्यामुळे मी इथं पाड खात बसली होती आणि बघत होते इकडं तिकडं. तर अशी होती आमच्या गावाकडची सकाळ, आणि आमच्या सासवडचं वातावरण हे इतकं भारी आहे. आणि गाईज मी फणसाची व्हिडिओ काढत होते, आणि फणस माझ्या डोक्यातच पडला असता आणि मरता मरता वाचली.